बीड अहिल्यानगर रेल्वेचं उद्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन होणार आहे आणि हा रेल्वे मार्ग सुरू होणार आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहतोय अशा पद्धतीने जय्यत तयारी सुरू आहे। बीडचं जे रेल्वे स्टेशन आहे त्याचबरोबर या ठिकाणी आलेली रेल्वे आणि ज्याच्यावरती नाव दिसतं अहिल्यानगर बीड हे नाव पाहण्यासाठी आणि या ठिकाणी रेल्वे येण्यासाठी बीडकरांना अनेक वर्षाचा संघर्ष करावा लागला। अनेक दशकाचा संघर्ष आणि अनेक वर्षाची प्रतीक्षा यानंतर आता बीडकरांचं हे रेल्वेचं स्वप्न पूर्ण होतोय। त्यामुळे आपण समोर पाहतोय आणखी रेल्वे सुरू झालेली नाही, मात्र या बीडच्या रेल्वे स्थानकावरती एवढ्या मोठ्या प्रमाणात बीडकरांनी गर्दी केलेली आहे का तर प्रत्येकाला उत्सुकता आहे। फोटो देखील काढला जातोय, वयोवृद्ध असतील, ज्येष्ठ बांधव असतील ते देखील या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। महिला देखील खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि बीडकरांचं जे स्वप्न आहे रेल्वेचं स्वप्न, या स्वप्नाच्या अनुषंगाने अनेकांनी प्रयत्न केला होता। स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे असतील, त्याचबरोबर केसर काको क्षीरसागर असतील, आजी माजी मंत्री असतील, आजी माजी खासदार असतील, यांचं खूप मोठं या रेल्वेच्या अनुषंगाने स्वप्न होतं आणि त्यासाठी प्रयत्न देखील केला होता, पाठपुरावा देखील केला होता आणि आता या पाठपुराव्याला यश आलेलं आहे। आणि उद्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे। बीडमधून नियमित रेल्वे ही अहिल्यानगरपर्यंत जाणार आहे। मात्र यानंतर देखील या रेल्वेच्या अनुषंगाने अनेक जे बदल आहेत ते देखील बदल करणं गरजेचं आहे। सध्या जरी डिझेल इंजिन असलं तरी इलेक्ट्रॉनिक जी लाईन आहे ती देखील या ठिकाणी काम चालू आहे आणि युद्ध पातळीवरती हे काम चालू आहे। आपण समोर पाहतोय कशा पद्धतीने उद्घाटनाची तयारी आहे ती देखील केली जाते। स्वच्छता असेल, इलेक्ट्रॉनिक जे बसवणं असेल, त्याचबरोबर छोटी मोठी जी कामं आहेत या रेल्वे स्थानकावरती ती देखील पूर्ण करण्याचं काम सुरू आहे। आणि उद्या राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जो उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे तो पाहण्यासाठी बीडकर आतुरतेनं याची वाट पाहतोय। त्यामुळे उद्याचा उद्घाटन सोहळा कसा असेल, ज्या पद्धतीने बीडमध्ये रेल्वे आली त्यानंतर उद्योगधंदे येतील, व्यवसाय येईल आणि इथल्या सुशिक्षित बेरोजगाराच्या हाताला काम मिळेल हे देखील स्वप्न बीडकरांनी पाहिलं होतं। त्यामुळे आता कुठंतरी रेल्वे बीडपर्यंत येते, त्यामुळे बीडचा विकास देखील आता रुळावरती येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।